विरुद्ध स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई अंतर्गत A1 क्रिकेट क्लब AQ आयोजित कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5 चा थरार तुम्ही पाहताय युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समय जॉईन झाला आहे त्या सर्व प्रेक्षक राजाचं मैदानाच्या अवतीभोवती उभं असलेलं प्रेक्षक राजा त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय। जाऊया बॅक टू द क्रिकेट। पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे, पंचांनी सांगितलंय ही मॅच ऑन होते आणि पहिलाच बॉल गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज नितीन पाटेकर माफ करा संतोष पाटेकर पहिलाच बॉल घेऊन गेलेत। फुलटॉसचा बॉल ठेवला होता, दिशा दिले शॉर्ट स्क्वेअरला एक रिजन मिळाली ती एक धाव। ACC क्रिकेट क्लब एक अनावळेवाडी या टीमची पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय। एका बाजूला उजव्या हाताचा महेश शिंदे तर दुसऱ्या बाजूला डावकुऱ्या हाताचा सुभाष शिंदे। एक चांगलं कॉम्बिनेशन आहे या टीमकडे। डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक फोडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं आहे। संतोष पाटेकर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय। पहिल्या बॉलवरती त्यांनी फुलटॉस बॉल ठेवला होता, त्यानंतर मात्र एक धाव मिळाली आणि एका धावेने श्रीगणेशा झालाय। ओहो, लोअर फुलटॉसचा बॉल होता, बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर मात्र आलेला आहे तो डॉट बॉल। बॅट जोरकस फिरवली होती। खरं तर सुभाष शिंदे एक डावकुऱ्या हाताचा हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि आज नितीन शिंदे नाही आहे। त्यांनी सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की आज आमच्या संघामध्ये आमच्या संघाचा लीडर नाही आहे, तरी देखील आम्ही चांगला खेळ करू शकतो। या बॉलला उडवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फरार सुभाष शिंदे यांच्या बॅटमधून आलाय संघर्षाचा चौकार। पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल आहे, ऑन साइडला वळवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे मात्र पहा पंचांचा सिग्नल आहे की नो बॉल। खरं तर हा नो बॉल आहे, तो क्षेत्ररक्षक सजवत असताना कुठेतरी चुकी झाल्या, फिल्डिंग बरोबर शिजवली नव्हती आणि त्यामुळे पंचांनी हात बाहेर काढला। नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून। चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल। यस, पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे। फिल्डिंग लगोलग सजावून घ्या। 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 7 अंकावरती। कॅच पकडला होता, परंतु कॅच पकडल्यानंतर गोलंदाजाने फिल्डिंग सजावत असताना थोडीशी चुकीची फिल्डिंग सजवली होती आणि फ्री हिटचा बॉल असेल, उघडा डोळे नीट। पुढचा बॉल आहे फ्री हिट, स्ट्राइक एंडला महेश शिंदे। एक उभारता सितारा अनावळेवाडी या टीमचा। सात धावा धावफलकावरती। ओहो, बॅटचा स्विंग चांगला होता, जोरकस बॅट फिरवली होती। टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी चांगल्या प्रकारे घेतली, आलेला आहे तो डॉट बॉल। महेश शिंदे यांनी संपूर्ण सीझनमध्ये चांगल्या प्रकारे अनावळेवाडी टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय, अनेक वेळेला प्रभावित देखील केलेलं आहे, परंतु आज पुन्हा एकदा त्यांना सिद्ध करायचं आहे की मी का प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी त्यांना घ्यावी लागेल ती मेहनत। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, चांगला स्ट्रोक आहे। इनफिल्डच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल, फेकी केली जाते, एकच धाव मिळाली जाईल या बॉलच्या पाठीमागे आणि धावफलकावरती धावा आहेत एकत्रित 8 धावा। तुझी माझी पडली गाठ आणि धावफलकावरती धावा आहेत 8। आता इथून पुढे ब गटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय। अ गटामधून टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय वीर मराठा बोर्ने टीमने आणि A1 क्रिकेट क्लब AQ या टीमने।
गुडघा टेकून हा बॉल ऑन साईडला वळवायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला, बॅटच्या संपर्कामध्ये आला नाही, आलेला आहे तो डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना ACC क्रिकेट क्लब अनावळेवाडी टीमने मात्र धावफलकावरती धावा लावल्या, त्या म्हणजे 8 धावा. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालं. संतोष पाटेकर यांनी चांगलं षटक हाताळलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक त्यांच्या खांद्यावरती दिलं होतं, विश्वास त्यांच्यावरती दाखवला होता आणि त्यामुळेच त्यांनी चांगली बॉलिंग केले. एक चौकार वगळता त्यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे, परंतु समोरच्या बाजूने विचार केला प्रतिस्पर्धी संघाचा तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही गडी न गमावता मात्र या जोडीने मात्र धावफलकावरती धावा जोडल्या आहेत, त्या म्हणजे 8 धावा. महेश शिंदे यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेत की हा उदयमुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू इथून पुढे अनावळेवाडी गावाला किंवा अनावळेवाडी टीमला कशा प्रकारे सावरेल, कशा प्रकारे आवरेल, कशा प्रकारे जबाबदारी घेईल आणि कशा प्रकारे तो मोठा स्कोर धावफलकावरती उभा करेल. पुढचा बॉल, फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉलला पकडतील, फेकी केली जाईल. पंचांचा निर्णय आलेला आहे नो बॉल. आणि यस, कशा प्रकारचा नो बॉल आहे, कमरेच्या वरती हा बॉल होता म्हटल्यानंतर बिमरचा हा बॉल आहे आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या जातील त्या म्हणजे 3 धावा. 2 धावा धावून काढलेल्या, एक नो बॉलची, अशा 3 धावा धावफलकावरती जोडूया. आणखीन एक फलंदाजाला मेजवानी आहे, ती म्हणजे ताव मारण्याची. आज रविवारचा दिवस, लॉलीपॉप खाण्याचा दिवस आणि फ्रीटचा बॉल. उघडा डोळे नीट, पुढचा बॉल आहे फ्रीट. फुलटॉसच्या बॉलवरती आणि फ्रीटच्या बॉलवरती फटका आलाय चांगला. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी महेश शिंदेच्या बॅट मधून आलाय एक दमदार, शानदार, नामदार चौकार. त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय की अगदी गेटची जी एंट्री आहे त्या गेटच्या एंट्री समोर गाडी पार्किंग केलेली आहे. MH02 6311 त्या गाडीची चावी गाडीलाच राहिलेली आहे आणि ती गाडी कोणाची असेल तर त्या चावीची ओळख सांगून मात्र पिसानी टीमचे विशाल आहेत, त्यांच्याकडे ती चावी जमा केलेली आहे, ती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्या गाडीच्या चावीची ओळख सांगून मात्र ती चावी तुम्ही घेऊन जायची आहे, याची नोंद घ्यावी. MH02 6311 ही गाडी आहे आणि त्या गाडीची चावी आमच्यापर्यंत पोहोचले. त्या गाडीच्या चावीची ओळख सांगून तुम्ही ती चावी घेऊन जायची आहे अशी आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अजित गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत, ओव्हर क्रमांक 2 घेऊन आणि धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना अनावळेवाडी टीमची धावसंख्या आहे 16 धावा. आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. पहा पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतोय. गेट समोर गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. MH02 6311 ही गाडी कोणाची पार्किंग केलेली आहे, त्या गाडीची चावी गाडीलाच होती आणि ती चावी आम्हाला विशाल भोसले यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेत. त्या गाडीची चावीची ओळख सांगून तुम्ही ती चावी घेऊन जायचं आहे अशी विनंती आम्ही करीत आहोत. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा. कोणाला बसणार खतरा. पुन्हा एकदा अजित तयार. हो, कमी गतीचा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी दोन्ही पायांच्या मधून ट्रॅव्हल झाला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव प्राप्त होते. गोलंदाजाकडे व्हेरिएशन चांगल्या प्रकारे आहे, भिन्नता आहे, विविधता आहे. ज्याच्याकडे ते कौशल्य आहे तो मात्र दाखवताना पाहायला मिळतोय आणि कमी गतीचे बॉल या क्रीडांगणावरती मात्र फायदेशीर ठरलेले आहेत प्रत्येक गोलंदाजाला. आणखीन एक खराब बॉल, वाईट बॉलचा इशारा आलाय. दिशाहीन गोलंदाजी, स्क्वेअर मारा, अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाते. धावा येत आहेत अनावळेवाडी टीमसाठी. धावा कशा काय येणार, धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला ऑन साईडला फटका सजवलाय परंतु बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सुभाष शिंदेच्या बॅटमधून धावफलकावरती एक धाव जोडली जाईल. सकाळपासून आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ओमकार कदम हे मात्र गुणलेखकाची भूमिका बजावत आहेत. एक चांगलं गुणलेखक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. युनिक लाईव्हच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आम्हाला आशिष पोपळे सर आणि साई देवरे हे देखील चांगली भूमिका बजावताना पाहायला मिळतात. संपूर्ण टीम त्यांची तत्पर आहे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी. त्याचबरोबर
तिन्ही ऑफिशियल पंच त्यांनी देखील सकाळच्या सत्रापासून खूप चांगली मेहनत घेतली आणि खूप चांगली स्पर्धा आत्तापर्यंत कव्हर त्यांनी केलेली आहे, त्यांचंही आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर या स्पर्धेची चर्चा जर आपण केली तर सातत्यपूर्वक एकीव गावचे सुपुत्र कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तानाजी कदम आबा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सातारा कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि भजन संप्रदायामधील एक गोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि खऱ्या अर्थानं कास पठार विभागामध्ये आणि खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक जर आपण पाहिली तर त्यांची ओळख कशा प्रकारे संपूर्ण कास पठारामध्ये आपण पाहिली तर कास पठार विभागामध्ये सातारा शहरामध्ये अनेक चाकरमानी खऱ्या अर्थानं खरेदी करण्यासाठी जायची बाजारपेठेमध्ये. त्यावेळेला त्यांच्याकडे एक आरमाडा महिंद्रा गाडी होती आणि त्या महिंद्रा आरमाडा गाडीच्या माध्यमातून लोकांची सेवा ते करायचे. वेळेअभावी ते मात्र संकटामध्ये धावून यायचे. कोणताही कुटुंब अडचणीमध्ये असलं, सातारमध्ये त्यांना घेऊन जायचं असेल दवाखान्यासाठी तर नक्कीच ते कोणताही नकार शब्द न देता मात्र ते आवर्जून तिथे जायचे आणि लोकांची सेवा त्यांनी प्रामाणिकपणे केलेली आहे. आज खास करून त्यांच्याच नावाने मात्र ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा एक गोड व्यक्तिमत्व आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु आज एकीव गावाने मात्र त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली आणि त्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे. खास करून दीपक कदम आणि निलेश कदम यांचे ते वडील आहेत आणि आज दोन्ही मुलं सेट झालेले आहेत आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून भजन संप्रदायामध्ये दीपक कदम तबला वादक आणि एक भजन गायक म्हणून उत्कृष्ट आहेत. संपूर्ण कास पठार विभागामध्ये चांगल्या दर्जाचं ते क्रिकेट देखील खेळतात. आज वडिलांचा मान सन्मान म्हणून दीपक कदम आज आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशाहीन गोलंदाजी पंचांनी पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा घोषित केलेला आहे आणि आलेला आहे तो खराब बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या अंकावरती. बॅटची टॉपेज लागले, चेंडू हवेमध्ये उभा राहिलेला आहे. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. आणखीन एकीव गावातील ग्रामस्थ इथे मात्र उपस्थित राहिलेले आहेत बहुसंख्येने. आदरणीय श्री श्रीरंग दादा कदम, त्याचबरोबर दिनकर दादा कदम आणि त्याचबरोबर निलेश कदम या तिन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा. महाकाली चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनर्शब्द आम्ही दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष 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 स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल हाई बॉल खराब आहे. गोलंदाज कुठेतरी नाराज करतोय गणेश. वारंवार मात्र खराब बॉल हाताळले जात आहेत. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 27 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. समोरच्या बाजूने सुभाष शिंदे आहेत. बॅटमधून धावा कमी येत आहेत परंतु अतिरिक्त धावा अनावळेवाडी टीमच्या स्कोर कार्डवरती मोठ्या प्रमाणामध्ये लागल्या जात आहेत. आणखीन एक खराब बॉल. गणेश सांगून देतोय की वाईड बॉल आमच्याकडे स्वस्त दरामध्ये टाकून मिळतील आणि तेच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार वाईड बॉल एकच लाईन पकडली जाते. खरं तर गोलंदाजाला दिशा योग्य टप्प्यावरती बॉलिंग करावी लागते. जर एका एंडने चांगली बॉलिंग होत नसेल तर तुम्हाला दुसरा एंड पकडावा लागतो. आणि हा बॉल चांगला आहे, हा टप्पा चांगला आहे आणि इथे काय घडलं जाईल, विकेटचं पतन होईल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये सुभाष शिंदे माघार येतील. विकेट गेली तरी चालू शकेल परंतु इथे विकेट कोणत्या खेळाडूची होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, विकेट मिळणार नाही आहे, धाव देखील मिळणार नाही आहे कारण क्रिकेटचा नियम खूप बदललेला आहे आणि क्रिकेटमध्ये एक नवीन नियम आलेला आहे की दोन्ही साईडून फलंदाजांनी धावायचं आहे. दोन्ही एंडकडून तुम्ही धावला तरच धाव मिळेल. एका एंडकडून तुम्ही धावला, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवला तर तिथे धाव तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा एकदा स्ट्राईक तोच फलंदाज करेल जो ऑन स्ट्राईकला होता. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉल मात्र बीट होतोय. फलंदाज नॉन स्ट्राईकचा
महेश शिंदे नाराज असेल. महेश शिंदे एकच सांगतोय सुभाष शिंदे यांना की मला एक धाव काढून दे, स्ट्राईकवरती मला घेऊन ये. परंतु सुभाष शिंदे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. ओहो स्विचिट काय फटका सजवलाय, अतिशय वेगाने बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिझनचा हा फटका पाहायला मिळालाय. परंतु स्ट्राईक पुन्हा एकदा सुभाष यांच्याकडेच मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय परंतु या वेळेला काय घडलं जाईल, विकेटचं पतन नक्की होईल. सुभाष शिंदे बाद होईल. धावा मिळाल्या जातील त्या म्हणजे 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा. चला थोडंसं स्पीडअप ठेवा, फलंदाज धावत चला विनंती असेल. यानंतरची मॅच आहे श्री साई क्रिकेट क्लब कातवडी बुद्रुक त्यांच्या विरुद्ध PCMP पिसानी. या 2 टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कातवडी बुद्रुक विरुद्ध पिसानी. कित्येक वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आलेत. कित्येक वेळा दोन्ही संघाने एकमेकांना पराभवाची धूळ चारलेली आहे. परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडले महाकाली चषकमध्ये. त्यामुळेच दोन्ही संघ मात्र तयार असतील. पुढचा बॉल घेऊन निघालेत गोलंदाज गणेश. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश शिंदे. हा बॉल चांगला आहे, अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 30 धावा आहेत. स्पर्धा खूप चांगली आहे. कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5 मध्ये आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब मिळालेला आहे. कासानी टीमचे कॅप्टन आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख आदरणीय श्री नितीनजी बादापुरे. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य लाभलेला आहे. कैलासवासी रावजी लक्ष्मण कदम यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुनरावजी कदम यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ श्री नितीन सुर्वे साहेब यांच्याकडून. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज सौजन्य लाभलेला आहे श्री सुनील हरिबा कदम नितीन सुर्वे साहेब, त्यांचंही आम्ही आभार मानतोय. मैदान सौजन्य चंदर यदू कदम उपसरपंच AQ. सामनावीर टी शर्ट अक्षय जानकर आई ससाई डेव्हिड टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि इथे मात्र पहा विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज महेश शिंदे बाद होतील. अनावळेवाडी टीमला आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. मध्ये उभा राहिलाय. फिल्डर आहेत, एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न फसला आणि हाताला चटका देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार चौकार.
आणखी एक जबरदस्त टोला आहे, परंतु यावेळेला फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक यावेळेला पुन्हा एकदा चुकी होते. पुन्हा एकदा हाताला लागून बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार. थँक्यू सो मच. अगदी एक इनिंगचा खेळ समाप्त झाला आहे आणि एका इनिंग अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना अनावळेवाडी टीमने धावफलकावरती धावा जमवलेल्या आहेत. तब्बल 39 आणि 40 धावांचं आव्हान आहे. A1 ACC क्रिकेट क्लबने प्रथमतः बॅटिंग करत असताना 39 बनवलेत आणि 40 धावांचं लक्ष आहे रायझिंग स्टार येवतेश्वर या टीम समोर. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूया. टॉस केला जाईल. एका बाजूला श्री साई क्रिकेट क्लब कातवडी बुद्रुक त्यांच्या अगेन्स्ट PCMP पिसानी या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय ज्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यांचे सुपुत्र निलेश कदम यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते. आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. मॅच खूप महत्त्वाची आहे. ब ग्रुपमधील दुसरा सामना तुमच्या समोर रंगलाय. एका बाजूला असेल पिसानी तर दुसऱ्या बाजूला असेल कातवडी बुद्रुक. हाय व्होल्टेज ड्रामा. येस, इथून पुढे आपण टॉस करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एका बाजूला आहे पिसानी, दुसऱ्या बाजूला आहे कातवडी बुद्रुक. कॉल कोण देणार, पिसानी की कातवडी बुद्रुक? येस, कातवडी बुद्रुक टीमचे मात्र कॅप्टन कॉल करतील आणि कॉइन स्पिन केला जाईल. ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली तानाजी यशवंत कदम यांचे सुपुत्र द्वितीय क्रमांकाचे निलेश तानाजी कदम यांचे शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. कॉइन स्पिन कातवडी बुद्रुक टीमचे कॅप्टन राम देवरे मात्र कॉल करतील. कॉइन स्पिन छापा कॉल केलेला आहे. अर्थातच छापा आलाय आणि टॉस जिंकलेला आहे ते कातवडी बुद्रुक या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. फिल्डिंग करणार आहात. समोर पिसानी संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? आम्ही आमचा बेस्ट देऊ. कमीत कमी त्यांना धावा रोखण्याचा प्रयत्न करू कारण पिसानी संघ पण खूप बलाढ्य आहे. निश्चितपणे संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या नजरा मात्र या मॅचकडे लागलेत कारण दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. त्यामुळे ही मॅच कशा प्रकारे होईल? प्रेक्षकांना आवडेल का मॅच? हो, नक्कीच ही मॅच प्रेक्षकांना आवडेल. हाय व्होल्टेज मॅच होईल. निश्चितपणे आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? कारण आपल्या असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच असं आयोजन केलेलं आहे की मालिकावीरसाठी बायसायकल आहे, चमचमत्या ट्रॉफीज आहेत, क्रीडांगण खूप चांगलं आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द. नक्कीच आयोजन खूप छान केलं आहे सागर सरांनी आणि एकीव गावांनी कारण का त्यांनी मैदान पण एकदम सुंदर आणि ग्राउंडची पण व्यवस्था व्यवस्थित केली आहे. प्लेयरसाठी पण त्यांनी 2-3 आपण हे पेव्हिलियन बनवले आहेत आणि प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी म्हणजे सोय चांगली उपलब्ध करून ठेवली आहे आणि त्यांनी खूप ह्यावेळेला आयोजन त्यांचं खूप सुंदर आहे आणि प्रथमच आणि सागर सरांना आपले सेक्रेटरी अध्यक्षांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. पिसानी टीम बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकाल? बॅटिंग करायची तर आम्हाला कमीत कमी जसं पिच आहे त्या बघता कमीत कमी 50+ करण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? इतिहासामध्ये पहिल्यांदाच मालिकावीरसाठी बायसायकल आहे 1 गाव 11च्या टुर्नामेंटमध्ये. आयोजन बघायला गेलं तर खूप चांगलं आहे. मी कधी पण कुठल्याही टुर्नामेंटला गेलो ना तर पहिलं मी ट्रॉफीकडे लक्ष देतो. ट्रॉफी कशा असतात कारण की तुमची पूर्ण स्पर्धा आहे ना त्या ट्रॉफीवरून ओळखली जाते. तुम्ही आज पैसे घेऊन जा काही जा तुमच्या पैशाला जास्त एवढं महत्त्व नसतं पण ती ट्रॉफी तुमच्याकडे कायमस्वरूपी राहणार असते. त्यामुळे प्रथमतः आमच्या टीमचं तर एकच असतं की पहिली ट्रॉफी बघायची कशी आहे ती. निश्चितपणे कारण ट्रॉफीवरती खूप अवलंबून असतं कारण ट्रॉफी ती मान सन्मान असते आणि ती तुमच्या गावामध्ये घेऊन जाते आणि तुम्ही ते डोक्यावरती घेऊन जाता म्हणून ट्रॉफीकडे प्रत्येकाचा नजरा असतात. आणि थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला देऊया आपण इथून पोषक आहार, कोल्ड्रिंक्स आणि केळी देऊन त्यांना गुणगौरव करूया आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. मॅच आपण ऐकताय, पाहताय, अनुभवताय. एका बाजूला येवतेश्वर तर दुसऱ्या बाजूला अण्णावळेवाडी. 40 धावांचं लक्ष आहे आणि पहिलाच बॉल घेऊन निघालेत ऋषी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती.
पहिलाच बॉल फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती मोठा प्रहार, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार आलाय. पहिल्याच बॉल वरती एक मोठा प्रहार. स्वैग से करेंगे हम स्वागत. डीजे कम ऑन. थैंक यू डीजे. अगदी पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे हम स्वागत. अगदी पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. नाव आहे नितीन पाटेकर, गाव आहे यवतेश्वर. यांनी पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती चढवला आहे हल्ला बॉल. आक्रमकता रूप धारण त्यांनी केलंय. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून त्यांनी पहिल्याच बॉलवरती फटका खेचून मारलाय. स्लॉटमध्ये आला, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवले. पुन्हा एकदा ऋषी शिंदे तयार. आणखीन एक तडाखा, लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. बॉल निघून चाललाय आकाशाला गवसणी घालत. 6 धाव्यांसाठी आलाय तो षटकार. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार. नितीन पाटेकर जसे काही डकआउट मधून सेट होऊन आलेत. आज वेगळ्याच रंगात वेगळ्याच ढंगात पाहायला मिळत आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 2 मोठे प्रहार त्यांनी चढवलेत आणि त्यांनी सांगून दिलंय की आज मी सातारा जिल्ह्यातून यवतेश्वर गावातून 350 किलोमीटरचा प्रवास करून इथे का आलोय, कारण माझी आज बॅट तळपले. मी सीमारेषेला आपलास केलंय आणि सीमारेषेने मला आपलंस केलंय, म्हणूनच मी आग लावतोय. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पडतोय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये षटकार हॅट्रिक येणार का? आणखीन एक तडाखा. यावेळेला बिग हिट केला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावत्या पावलाने बॉल अडवतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटकेबाजी केली जाते. मारझोड तोडझोड नितीन पाटेकर यांना आवडत्या. आणखीन एक मोठा तडाखा. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी गिली गिली गप्पा. खुश हुई रंबा, गेंद गई लंबा. 6 रनों के लिए सिक्सर. बावीस धावा धावपलकावरती आहेत. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक कसं फोडावं हे नितीन पाटेकरने मात्र दाखवून दिलंय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती देखील षटकार. आणखीन एक तडाखा, आणखीन एक मोठा ब्लास्ट होईल का? हो झालाय. हाताला चटका देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. आ बैल मुझे मार असं चित्र. थँक्यू डीजे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा या पट्ट्याने ठोकल्यात. पट्ट्याचं गाव आहे यवतेश्वर, नाव आहे नितीन पाटेकर. यावेळेला हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय, पुश केलाय, खुश राहा असं सांगितलंय. या बॉलच्या पाठीमागे एकच धाव. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या, त्या म्हणजे 29 धावा. भारत म्हटलं की वीरेंद्र सेहवागनं पॉवर प्लेची षटकं खूप मोठ्या प्रमाणात फोडली. श्रीलंका म्हटलं की सनथ जयसूर्या, ऑस्ट्रेलिया म्हटलं की हेडन गिलक्रिस्ट यांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर प्लेची षटकं मात्र फोडलेली आहेत. परंतु या मॅच मध्ये नितीन पाटेकरनं मात्र पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे फोडलंय. 30 धावा धावपलकावरती.
हो, कमी गतीचा हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला, उसळी चांगल्या प्रकारे दिली आलेला आहे तो डॉट बॉल. इथून ही कमबॅक होऊ शकेल कारण गोलंदाज समीर आलेला आहे आणि समीरने पहिले 2 बॉल अप्रतिम टाकलेत. 2 बॉलच्या पाठीमागे एकच धाव खर्च केले. आता इथून पुढे आवश्यकता आहे विजयासाठी ती म्हणजे 10 धावांची. हा बॉल सोडून दिलाय, डावी एसटी सोडून जाणारा बॉल. जितका नितीन पाटेकर या मॅचमध्ये स्ट्राईक एंडला उभा राहील ना तितकी लवकर ही मॅच फिनिश होईल. पुढे आले होते परंतु यावेळेला बॅटच्या रनरमध्ये चेंडू घेऊ शकले नाहीत, बॉलच्या मिरिटपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आलेला आहे तो डॉट बॉल. या मॅचमध्ये समीरनं कमबॅक जरूर केले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र समीर नावाचं वादळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गेलं आणि त्यांनी मात्र आपल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. कमी गतीचे बॉल टाकलेले आहेत आणि सकाळपासून या मैदानाचा विचार आपण जर केला ना तर कमी गतीचे बॉल लाभदायक ठरलेले आहेत गोलंदाजाला. त्यामुळे कमी गतीच्या बॉलवरती कॅचेस जास्त उडालेत आणि डॉट बॉल देखील जास्त आलेत. आणखीन एक खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, त्याला मात्र लॉंग ऑन रिजनमध्ये पाठवलाय. फिल्डर तिथे आहेत ऋषी, तिथे एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. ऋषिकेश आज सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर थोडासा महागडा ठरला कारण पारंपरिक षटक त्याच्या खांद्यावरती दिलं होतं आणि पारंपरिक गोलंदाजांवरतीच मात्र मार पडल्यानंतर थोडासा प्रेशरमध्ये संघ आला. अनावळेवाडी संघ कमी गतीचा हा बॉल मी म्हटलं होतं की कमी गतीचे बॉल मात्र या मैदानावरती लाभदायक ठरतायत. 1 धाव धावफलकावरती मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे तब्बल 33 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची मॅच आहे कातवडी बुद्रुक विरुद्ध पिसानी. दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण आपला स्क्वॉड रेडी ठेवा. बॅकफुटला गेले, पंच केलाय नितीन पाटेकरच्या बॅटमधून. आणखीन एक चांगला स्ट्रोक, चेंडू सीमारेषा जवळ अडवला जाईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. नितीन पाटेकर आज चांगल्याच फॉर्ममध्ये आहे आणि त्याचं कारण म्हणजे नितीन पाटेकर यांनी गावाकडे चांगला प्रॅक्टिस केलाय, सराव करत असतात. आम्ही सांगत आलोय क्षेत्र कोणतेही असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला वर्चस्व दाखवायचं असेल तर तुम्हाला सराव करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात आणि आज ते कष्ट नितीन पाटेकर यांनी चांगल्या प्रकारे घेतलेले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आता राम येईल. बारा बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता आहे. सुभाष शिंदे डावखुरे हाताचे गोलंदाज. फटका चांगला आहे परंतु फिल्डर पोचेल का? ऋषी पोचला, धावत्या पावलाने एक चांगली कॅच घेतले, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले आणि पहिला गडी कोसळलाय. टीम रायझिंग स्टार यवतोश्वर या टीमला पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 12 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आले. आता समीकरण बदललंय, येणारे बॉल 11 आणि 11 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तब्बल 5 धावा. सुभाष शिंदेने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. ऑन साइडला फटका सजवलाय, जी विकेट खूप महत्वाची होती ती विकेट आली आणि आता इथून पुढे या मॅचला कलाटणी निर्माण होईल का? सचिन बाद झालाय. असं वाटलं होतं की नितीन बाद झाला की काय, परंतु सचिन बाद झालेला आहे. नितीन अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. आता पुन्हा एकदा विकेट गेले. 2 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट्स आलेत. आता 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 5 धावा. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आलेत. विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन मात्र आता सुभाष शिंदे तयार आहेत. विकेट हॅट्रिक होईल का या संपूर्ण स्पर्धेमध्ये?
हो, इथे मात्र पहा अगदी तिन्ही यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 12 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता असताना लागोपाठचे 3 बॉल डॉट आलेत आणि एकही धाव मात्र खर्च केलेली नाहीये. सुभाष शिंदे यांनी इकॉनॉमिकल एकत्रित गोलंदाजी मात्र त्यांनी केले. पुढचा बॉल, हा बॉल देखील डॉट येईल का, काय घडेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बालंबाल बचावलेत नितीन पाटेकर आणि एक धाव मिळेल. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉलच्या पाठीमागे 10 बनवायचे आहेत, त्या म्हणजे 4. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळाले, परंतु आता सेट फलंदाज स्ट्राइक एंडला उभा आहे. ऑन स्ट्राइक वरती ते आहेत नितीन पाटेकर, ज्यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा ठोकल्या होता. असा नितीन पाटेकर स्ट्राइक एंडला. आडव्या बॅटने दिशा दिले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पूर्णपणे मॅच ही आपण जर पाहिली ना तर यवतेश्वरच्या बाजूने निघून चालले, परंतु या मॅच मध्ये वेगळी कलाटे निर्माण करायची असेल, या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचा असेल, या मॅच मध्ये रंग भरायचा असेल तर सुभाष शिंदे आणि आनावळेवाडी टीमला मात्र वेगळं काहीतरी करावं लागेल. हा बॉल देखील खूप सुरेख बॉल आहे, परंतु पंच आमच्याकडे वळलेत, लेट वळले परंतु थेट आले. वाईड बॉलचा कॉल, आणखीन एक धाव फलकावरती. आता इथून पुढे अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. आज यवतेश्वर टीम रायझिंग स्टार, चांगली बॅटिंग झाली, चांगली बॉलिंग झाली. आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिले. 1 धाव पूर्ण केले. विजयाची धाव पूर्ण होईल का? हो, विजयाची धाव पूर्ण झाले आणि रायझिंग स्टार यवतेश्वर या टीमने मात्र पहिला सामना जिंकलाय. महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये हार्ड लक बॅड लक टीम आनावळेवाडी संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल नो डाऊट, ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 29 धावा ठोकल्या आणि या संपूर्ण मॅच मध्ये 34 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. असा नितीन पाटेकर, कॅप्टन, वंडर बॉय, लीडर, हा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल नितीन पाटेकर, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असं बहरलं की त्याने तब्बल 34 धावा ठोकल्या आणि